नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज सायंकाळच्या झटपट बातम्या. बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या. अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल. गव्हाच्या पेंड्या महागाव तालुका तहसीलदारांना सोपविल्या. अवकाळी पाऊस, गारपिटीने पिके उद्ध्वस्त, झाडे पडली. दारव्हा तालुक्यातील 103 गावांना बसला वादळाचा तडाखा. वादळामध्ये एका शेतकऱ्यासह 12 जनावरे दगावली. यवतमाळ जिल्ह्यात सर्वे सुरू. 8,000 हेक्टरवरील पिकांचे झाले नुकसान. बोरा एवढ्या गारा ढगातून पडल्या. शेतकऱ्यांच्या आशा जमिनीत मिळाल्या. गहू, हरभरा, कापूस मातीत मिळाले. छत उडाले, पत्रे फुटली, सारे काही वादळाने हिरावले. घोटीला वादळी पावसाचा जोरदार तडाखा. मार्चमध्ये चंद्रपूर 40कडे, असा टाळा उष्माघाताचा धोका. बाहेर पडताना घ्या काळजी. बावनथडी नदीच्या पात्रात राजीव सागर धरणाचे पाणी सोडा. नदीपात्र कोरडे पडल्याने नळ योजना आली अडचणीत. मार्च एंडिंग, पतसंस्थांची वसुली जोमात. शेतकरी कोमात. मुदत देण्याची मागणी. आधीच नापिकी, शेतीमालास भाव नाही. शेतकरी आला अडचणीत. अवकाळी पावसाने गहू, ज्वारी, तीळ, हरभरा या पिकांचे मोठे नुकसान. शेतकरी हवालदिल. शेतकऱ्यांच्या शेतात पिकलं सोनं. एका एकरात तब्बल 30 क्विंटल हळदीचे उत्पन्न. शेतकऱ्याने आंतरपिकात घेतली पपई. अल्पावधीत केली लाखोंची कमाई. गोंदेगाव प्रकल्पालगतच्या विहिरी कोरड्या ठाक. उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच टंचाईच्या बसणार झळा. दरात घसरण होऊन सोयाबीनची आवक. बाजार समिती 4,580 रुपये प्रति क्विंटलचा भाव. बदनापूर तालुक्यात 84,000 नागरिकांची तहान टँकरवर. दुष्काळाच्या झळा तीव्र. तालुक्यात 36 टँकरद्वारे होतोय पाणी पुरवठा. जीवरेखा प्रकल्पात 0% पाणीसाठा. टेंभुर्णीसह 8 गावावर पाणी टंचाईची शक्यता. मायबाप सरकार आता हे बरं नव्हे. शेतकऱ्यांचा पांढऱ्या सोन्याला मिळतोय 8,000 रुपये प्रति क्विंटलचा भाव. धावडा परिसरात यंदा कांदा सीड बीजोत्पादनाचा 20% पेरा घटला. आनंदाचा शिदा थंडावला. साडी वाटपाला ब्रेक. पुरवठा विभाग. जालना जिल्ह्यात शिदा वाटपाचे काम 96% पूर्ण. जालना जिल्ह्यातील 110 गावांच्या पाणी पुरवठा योजनांना संजीवनी. दुरुस्तीसाठी 5 कोटींचा निधी केला मंजूर. सोयाबीन, तूर पाठोपाठ हळदीचे उत्पादनही घटले. शेतकरी सापडला संकटात. पाणी पातळी खालावली. वाढत्या तापमानाबरोबर पाणी टंचाईचे संकट. रामेश्वर तांडा विहिरीने गाठला तळ.
उष्माघाताचा धोका ही घ्या काळजी, ऊन लागणार नाही. उन्हाची रखरखता अचानक वाढली. 139 लाभधारकांमुळे अडकली 715 घरकुले. पहिला टप्पा उचलूनही काम पूर्ण होईना. शासन निर्णयामुळे बांबूची शेती शेतकऱ्यांना करेल मालामाल. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून मिळणार अनुदान.